कानपूर जिल्ह्यातून नात्यांना काळीमा फासणारी आणि माणुसकी हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या स्त्रीने 7 फेऱ्यांमध्ये जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतली, त्याच स्त्रीने स्वतःच्या पतीचा जीव घेण्याचा क्रूर कट रचला. फैसल इद्रिसी हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, साधा, कुटुंबावर प्रेम करणारा आणि शांत स्वभावाचा. पण त्याचे वैवाहिक आयुष्य मात्र वादळांनी भरलेले होते. त्याची पत्नी उझमाने हळूहळू त्याला आईवडिलांपासून आणि कुटुंबापासून वेगळे केले. प्रेमाचा आव आणत तिने विश्वास संपादन केला, पण मनात मात्र काहीतरी वेगळाच कट शिजत होता. उझमाचे इतर कोणासोबत संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या नात्याला आड येणारा फैसलच तिच्यासाठी अडथळा ठरला. त्यामुळेच तिने आपल्या मामाशी म्हणजेच आफताबसोबत मिळून फैसलच्या हत्येची पूर्ण योजना आखली. योजनेनुसार उझमाने फैसलला गुरुग्रामला नेले. तिथे एकांतात मामाच्या मदतीने आधी त्याचा गळा दाबण्यात आला, नंतर नसा कापल्या गेल्या. तरीही समाधान न झाल्याने विटेने ताबडतोब वार करत फैसलचा निर्घृण खून करण्यात आला. काही दिवसांनी गुरुग्रामच्या सेक्टर 10 परिसरात फैसलचा मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला असता मृतदेहाजवळ कानपूरच्या पत्त्याची एक बँकेची पावती सापडली. त्या पावतीच्या आधारे पोलिसांनी रेल बाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि मृताची ओळख मीरपूर येथील फैसल इद्रिसी अशी पटली. ही बातमी समजताच फैसलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलता एक मुलगा गमावल्याने आईवडिलांचे रडणे थांबेना. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. परिजनांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी फैसलची पत्नी उझमाला अटक केली आहे. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दुसरा आरोपी मामा आफताब अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही घटना पुन्हा एकदा प्रश्न उभा करते. नाती इतकी निर्दयी कशी होऊ शकतात? आणि प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेली क्रूरता ओळखायची तरी कशी?